ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग तोडण्यात आला। यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित होते। पाहूया या संदर्भात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा हा खास रिपोर्ट। एरवी टीका आणि वादाचा धनी झालेला पण पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचं आज एक पाऊल पुढे पडलं। मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वपूर्ण बोगद्याचं खोदकाम आज पूर्ण झालं। नवी मुंबईतील घणसोली ते ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शिळफाट्यापर्यंतच्या बोगद्याचं खोदकाम झालं। कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे या बोगद्याचा अखेरचा भाग जोडण्यात आलाय। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आलं। हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनं तयार करण्यात आलाय। 4.8 किलोमीटर लांबीचा हा डोंगराखालून जाणारा बोगदा आहे। बीकेसी ते शिळफाटा या 21 किलोमीटर लांबीच्या समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा हा भाग आहे। याच टप्प्यात ठाणे खाडीखालून जाणाऱ्या 7 किलोमीटर मार्गाचा देखील समावेश आहे। घणसोली ते शिळफाटा हा जो 5 किलोमीटरचा जमिनीखालचा बोगदा आहे, सुरुंग आहे, त्याचं आज ब्रेक थ्रू पार पडलं। ब्रेक थ्रू म्हणजे काय तर शिळफाटापासून ते घणसोली पर्यंत एक बोगदा हा बनत आलेला होता आणि तो जो बोगदा आहे त्या बोगद्याचा शेवटचा भाग आज कंट्रोल ब्लास्टिंग करून तोडण्यात आला, पाडण्यात आला आणि त्याचमुळे घणसोली ते शिळफाटा हा 5 किलोमीटरचा बोगदा आता पूर्ण झालेला आहे। संपूर्ण भारतात महत्त्वाची शहरं जोडण्यासाठी बुलेट ट्रेन ही तयार होणार आहे। तर कसे असतील बुलेट ट्रेनचे टप्पे तेही बघूयात। 2027 पर्यंत सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा सुरू होईल। 2028 मध्ये ठाण्यापर्यंत बुलेट ट्रेन धावेल। 2029 ला अहमदाबाद ते बीकेसी अशी पूर्ण मार्गावर बुलेट ट्रेन धावेल। मात्र एकीकडे जमिनीखाली बोगद्याचं ब्लास्टिंग सुरू असतानाच जमिनीवर टीकेचे फटाकेही फुटत होते। महाराष्ट्र में जब तक ठाकरे जी की सरकार थी, परमिशन दिया नहीं था, उसके कारण जो पूरे प्रोजेक्ट में देरी हुई, वो देरी को भी मेकअप करने में लगे हुए हैं। कैसे जल्दी से जल्दी काम कंप्लीट करें। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माननीय प्रधानमंत्री जी का जो संकल्प है, उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कंफर्टेबल 2 घंटे 7 मिनट की यात्रा हो जाएगी। बुलेट ट्रेनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे। नक्कीच विरोध आहे। बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती। तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय सुरत ना, अहमदाबाद आणि मुंबईच का? तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबई सुद्धा करता आली असती। तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती। तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती किंवा अहमदाबाद जयपूर करता आली असती। तुम्हाला मुंबई गुजरातशी जोडायची आहे भविष्यात घास गिळण्यासाठी। बुलेट ट्रेनला कोणतंही आरक्षण असणार नाही। करंट बुकिंग करूनच बुलेट ट्रेन मधून प्रवास करता येणार आहे असं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे 9 तासांचं अंतर अवघ्या 2 तासात पार करता येणार आहे असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामानं आता गती घेतली आहे। पालघर जिल्ह्यात 7 पर्वतीय बोगद्यांचं खोदकाम सुरू आहे। त्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत बुलेट ट्रेनचे टप्पे सुरू होण्याची शक्यता आता दिसू लागली आहे। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।